हॅलो, मी फोटोग्राफरांना विनंती करतोय की ज्या एंडनं लवासा फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे त्वरित आपण पोहोचायचंय. ड्रोन कॅमेरा आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फायर वर्क्स वाले आपले सहकारी अगदी एका अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी दोनही संघांचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करताना पाहायला मिळतील. मेगा फायनलचा सामना आपल्याला नक्कीच थोड्याच वेळामध्ये अर्थातच काही कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. पहा, दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये लवासा फायटरचे सर्व सहकारी सतीश देवकर आणि त्यांचे सर्व सहकारी मैदानाच्या आतमध्ये अनोख्या पद्धतीनं एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळतीये. IPL ला ही लाजवेल अशी स्पर्धा या वेलापूरच्या मैदानावरती. थांबा थांबा, IPL ला लाजवण्यासाठी अजून काहीतरी मी घेऊन आलं. खरं तर अंतिम सामना सुरू होण्याच्या आधी सर्वांचं लक्ष वेधून ऑफिशियल्स कृपया लक्ष द्या, जेवढे ऑफिशियल्स त्यांनी लक्ष द्या. अंतिम सामना सुरू होण्याच्या आधी आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 55,000 रुपयाचा प्रथम क्रमांक होतं. त्याच्यामध्ये अंतिम विजेता जो संघ आहे या संघाला ज्याच्यामध्ये 11,000 रुपयाची वाढ झाली आहे, 11,000 रुपयाची पारितोषिकाची वाढ झालेली आहे. अगदी त्याच वेळेला हॅव्हँग लॉजिस्टिक्सचे सर्वेसर्वा मुकेशजी मिश्रा साहेब यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे. पारितोषिक वाढतायत, 11,055 मध्ये प्लस होतील. परंतु अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हॅव्हँग लॉजिस्टिक आदरणीय मुकेशजी मिश्रा साहेब यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर आणि अंपायर आपल्याला 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु थांबा, संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून अंपायर चला पारितोषिक आपण वितरित करणार आहोत, ज्यामध्ये ऍड झालेले पाहायला मिळतील. हॅव्हँग लॉजिस्टिक मुकेशजी मिश्रा साहेब यांच्या माध्यमातून आहेत. आणि या आपण फायनलच्या मॅचला सुरुवात करतो आहोत. चला तर मग मंडळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पाहायला मिळेल CHA प्रीमियर लीग 2026चा थरार. अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा. मी समालोचक विनोद जगदाळे अर्थातच जेडी तुमचं सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून या बेलापूरच्या मैदानावरती CHA प्रीमियर लीग 2026च्या थरारामध्ये सहर्ष स्वागत करतोय. सूर्यकांत गुंड समोरच्या दिशेनं गोलंदाजी मार्गवरती सतीश देवकर आपल्याला पाहायला मिळतील. पहिली चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या केली गेली जाणारी चोरी आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव धाव फलकावरती लावण्यात येते. सुनील येवले आणि सूर्यकांत गुंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आणि जर सुनील येवले या खेळाडून 50 धावांची पार केली तर ओहो, काय फटका पाहायला मिळतोय. गुडघाट एक तमाशा देख, मित्राने मित्रावरती केलेलं आक्रमण, 6 धावा. त्यांनी ती पारितोषिक डायरेक्ट द्यायची आहेत, त्यामुळे पारितोषिक या ठिकाणी अनाउन्स केलं जाणार नाही. आयोजन कमिटीकडून विनंती. पुढचा चेंडू वन्स अगेन इट्स ब्रांडेड स्ट्रोक बाय सुनील येवले, 6 धावा. वन्स अगेन षटकार.
थँक्यू डीजे. एक विशेष सूचना आहे, सर्वांचं मी प्रेम जाणतो सांभाळतो, परंतु एक महत्वाची अनाउन्समेंट. ही मॅच आहे सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रेम दाखवणार आहात ते ठीक आहे, परंतु मॅच झाली ना की तुम्हाला जे काय पारितोषिक आणून द्यायचं आहे ते आणून द्या. आता अनाउन्समेंट होणार नाही. संजयजी जिमूर साहेब, डिंगडॉंग टीम आणि किंबहुना सर्वांचंच मी आभार मानेन आणि त्याच वेळेला मी सॉरी म्हणेन. साहिल पटेल असतील किंवा जे काही पारितोषिक लगावणार आहे सर्वांना मी म्हणेन ही मॅच होऊ द्या, मग पारितोषिक आणून द्या. लवासा फायटर्स तुम्हाला मी सांगेन. हो हो हो, नेत्रदीपक स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. सुनील येवले चौफेर फटकेबाजी करत असताना चेंडू वन बाउन्स सीमा पार, 4 धावा चौकार. क्रिकेटची चमक धमक या मॅच मध्ये सुनील येवलेच्या बॅट मधून पाहायला मिळते. रंगत फलंदाजीची प्रत्येक चेंडूला आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी करत असताना इथे सिंगलची प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आल्यानंतर सुनील येवलेनं जे आक्रमक 2 स्ट्रोक लगातार खेळले त्यानंतर पॉइंटच्या दिशेने एक चौकार पाहायला मिळालाय आणि इरादे स्पष्ट करत असताना धाव फलकावरती तब्बल धावा आपल्याला 18 पाहायला मिळत आहेत. आता सूर्यकांत गुंड इथे सुद्धा स्क्वेअर लेगला फटका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. डीजे मास्टरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि खरं तर सनी जगताप सर, हमारा दिल बहकता है आपके बेहतरीन डांस से, क्योंकि आप जो मैदान के अंदर प्रेक्षकों के लिए बेहतरीन डांस कर रहे हैं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहतोय जिथे सलामीला आलेली जोडी सुरेख पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. मंथन डाकी गोलंदाजी मार्कवरती. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर ब्रँडेड क्रिकेटचा ब्रँड सुनील येवले. खोलवर पतीचा चेंडू, त्याला सन्मान दिलंय. कुठे सन्मान द्यायचा, कुठे आक्रमकता धारण करायची, हे आयुष्यामध्ये ज्याला जमलं ना तो खरं आयुष्य जगला. ते इथे क्रिकेटच्या खेळामध्ये होताना पाहायला मिळतंय. चांगल्या गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम करून एक हलकीची सिंगल प्राप्त केली आहे. परंतु सुरुवात फार अतिउत्तम पाहायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जिथे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मंथन डाकीचा पाहायला मिळालाय. आता सूर्यकांत गुंडाजी फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली सुरेख फेकी, सुरेख कलेक्शन. अर्थातच काय तर चांगल्या क्रिकेटचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बहाल होताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे पंचांकडे दाद मागितली जातीये. पंचांनी सरळ रोख केलाय तिसऱ्या पंचांकडे. इथे मात्र सतीश देवकर बिग अपील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. विनंती करेल तिसरे पंच, तिसरे ऑफिशियल्स पंच सुनील येवले. मोठी विकेट आहे, मोठी विकेट आणि मोठ्या विकेटसाठी बिग अपील पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार, मेगा फायनलचा मोठा थरार. कारण आतापर्यंत सुनील येवलेची जर बॅटिंग बघितली तर सुनील येवलेच्या बॅटिंग मधून 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. महत्वपूर्ण 18 धावा वैयक्तिकरित्या मैदानाच्या आतमध्ये तो खेळून काढताना पाहायला मिळतोय. अतिशय बारकाईनं तंत्रशुद्ध पद्धतीनं निरीक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पाचव्या षटकांचा आपण सामना पाहतोय. त्यामुळं
समालोचनासाठी या पूर्वार्धामध्ये फक्त 3 षटकं मी तुमच्यासोबत जोडला जाईल आणि तदनंतर मात्र तुम्हाला संतोषजी पुजारी अर्थातच पंडितजी आणि आपले पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल, ज्यांच्या आवाजामधून खरं तर अगदी दिवसभर आपण टायगरचा आवाज ऐकलाय. शोले पुन्हा एकदा या मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय श्री शरद दादा बोडके यांचं या ठिकाणी आगमन होते. आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत असेल. या शरद दादा व्यासपीठावरती आपल्याला विराजमान व्हायचंय. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बॅटर नॉट आउट असणार आहे. इन लाईन मात्र नक्कीच सुनील येवले यांचा पाय आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे जे लाऊड अपील पाहायला मिळाले ते मात्र इथून तिसऱ्या पंतांच्या माध्यमातून ते फेटाळून लावले. सुनील येवले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन डाकियाचा पुढचा चेंडू, 3 चेंडू टाकले, सुरेख 3 चेंडू पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात परंतु त्या रोखण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये मंथन डाकियांना पाचारण केलंय. सुनील येवले स्वीप शॉट इथे खेळताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरती शर्यत लागली आहे आणि शेवटच्या क्षणाला पाहतोय अगदी 100% इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत आणि 2 महत्वपूर्ण धावा इथे मात्र आपल्याला विशालच्या माध्यमातून रोखताना पाहायला मिळते. सुनील येवले, विशाल शिंदे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्यानं डिंगडॉंग 11 कामोठे या संघामधून खेळणारी ही जोडी आज परस्पर विरोधी आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्री चालत नाही. तिथं शौर्य दाखवावं लागतं, मनगटी बळ दाखवावं लागतं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी एकमेकांच्या विरोधात यश प्राप्त करून दाखवावं लागतं. तीच ही लढत. अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा. मंथन डाकियांचा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. समोर सामना करताना सुनील येवले हळूवार पद्धतीनं ऑफ साईडला खेळून काढले. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. तब्बल 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. जिथे दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला मंथन डाकी यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर मात्र मंथन डाकी यांनी त्या धावा रोखण्याचं काम केलंय. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. आक्रमकता धारण केलेल्या फलंदाजांना शांत करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. सूर्यकांत गुणसाठी हा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूने या दुसऱ्या षटकाची सांगता आपल्याला होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 27. वेळेची अभावी मात्र नक्कीच त्या ठिकाणी वेळेची पाबंदी सर्वांना असणार आहे. त्यामुळे विनंती असेल, आपण वॉटर ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खतर आमच्या सोबत जोडले गेलेले सर्व ऑफिशियल्स जिथे आम्ही गुणलेख करतातच समालोचकाच्या पाठीचा कणा आधार वारंवार समालोचकाला त्या ठिकाणी तंत्रशुद्ध पद्धतीनं संपूर्ण मॅचचा आढावा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं ते आमचे कांचनजी पालेकर सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. सुनील येवलेसाठी फुल लेंथचा चेंडू पाहायला मिळतोय. फटका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू 1 टू बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावा चौकार.
परंतु इथे आक्रमण होताना पाहायला मिळते स्क्वेअरच्या दिशेने. इथे सुद्धा फटका सुरेख पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. इथे मात्र एकाच धावेवरती थांबावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळते. चौकारानंतर एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. जिथे आपल्याला तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती संजय पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि तब्बल धाव फलकावरती आता 32 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सूर्यकांत गुंड हा फटका सुरेख पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव या एका धावेनी काहीही बिघडणार नाहीये. 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. मेगा फिनालेचा हा सामना पूर्वार्धामध्ये साई एकता फायटर्स एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रनअप मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतोय. नव्यानं नाविन्यानं पुन्हा सुरुवात करावी लागेल. दोन दिवसांपासून सुरू असलेलं हे क्रिकेटचं रणकंदन, क्रिकेटचा हा रणसंग्राम अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळतो. इथं पूर्णतः सुनील एवढेला बीट केलं जात आहे. कुठल्याही प्रकारचा फटका येऊ देत नाहीये. या षटकामध्ये चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं वेलकम बॅक पाहायला मिळते. पुनरागमन कसं असावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील बहाल करताना पाहायला मिळत आहेत. आता सुनील येवलेचा फटका पाहायला मिळतो. स्ट्रोक दमदार बहारदार फॅब्युलस स्ट्रोक पाहायला मिळेल. मित्रांनो, एखाद्या गोष्टीमध्ये उतरत असताना नाविन्य पूर्णपणे अगदी परिपूर्णपणे ते काम करणं फार महत्वाचं. आमच्यासोबत कांचनजी पालकर सर जोडले जात आहेत. सुनील येवले आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना फटका पाहायला मिळतोय. गुडघा टेक आणि नेत्रदीपक टोला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार सुनील येवलेचा ब्रांडेड स्ट्रोक. जात आहेत. आपण संध्याकाळचे पाहतोय 5:27 झालेत आणि ते कळवत आहेत. आतापर्यंतचा आढावा घेत असताना या स्पर्धेमधील तब्बल षटकार झालेत 133 षटकार. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टाकले जाणारे तब्बल टोटल बॉल झालेत 844 बॉल. 845 बॉल झालेत. टोटल धावा झाल्यात त्या 1801 1807 धावा. आत्ताचा षटकार त्यामध्ये ऍड केला जातोय. टोटल बॉल आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं काय गुणलेखन पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक मॅचचा एक वेगळ्या पद्धतीने घेतला जाणारा आढावा आपल्याला पाहायला मिळतोय. मी थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा सीएचे प्रीमियर लीगचा हा थरार आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय पुढच्या 2 षटकांसाठी सन्माननीय श्री संतोषजी पुजारी सर. धन्यवाद विनोद जी। साथ ही हमारे साथ हमारे प्रवीण गायकवाड़ जी और साथ ही हमारे साथ है भोसले सर। इस समय ये गेंद पहली गेंद होगी इस बार दर्शन डाके की ये गेंद थी, नीचे रहती हुई गेंदों को आगे खेल कर खेल दिया था। मिडॉन के क्षेत्र में गेंद को फील्ड की जा रही है। फाइनल का मुकाबला, मेगा फाइनल, बिल्कुल ही आग लगाने वाली मुकाबले होंगे। इस टीम को देखिए, दोनों टीमें जीतने की कोशिश करेगी। एक दोनों के विपक्षी टीम है साई एकता और लाभासा फाइटर्स, बिल्कुल ही एक युद्ध करते हुए फाइनल के मुकाबले आए हैं। अगली गेंद दर्शन की स्टंप्स के बाहर, गेंद को खेलने को कोशिश था लॉन्ग लेग के क्षेत्र में, गेंद की मिड विकेट की दिशा में गेंदों को फील्ड किया जाए, तब तक 1 रन लेने के मौका। 1-1 रनों से आगे बढ़ते हुए इस ओवर में 2 गेंदों में 2 रन आए, कुल स्कोर पहुंचता है इस समय 47 रन। बहुत ही अच्छी स्थिति कहा जा सकता है, परंतु फाइनल के मुकाबले है, पहले बल्लेबाजी करके बाद में बल्लेबाजी करना थोड़ा सा शायद इन प्रेशर हो, परंतु प्रेशरों को झेलने का काम आता है सतीश देवकर की टीमों के लिए। इस बार यह गेंद हवा में जरूर रुकी थी, परंतु कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, दूर में खड़े थे खिलाड़ी, गेंदों को फील्ड किया, थ्रो किया, तब तक 1 रन। अच्छी गेंदबाजी अभी तक दर्शन डाकी के द्वारा, 3 गेंदों में 3 रन आते हुए इस समय
चौथा ओवर प्रगति पर, लास्ट सेकंड ओवर है। बिल्कुल अगर देखा जाए तो इस समय स्लॉग ओवर के रूप में, इसके बाद आएंगे डेथ ओवर और आसानी से रन बनने नहीं दे रही इस 3 गेंदों के ऊपर। आक्रामक बल्लेबाज मैदान में दोनों ही, सूर्यकांत और सुनील। कुंभ राशि वाले बहुत ही खतरनाक होते हैं, परंतु इस बार ये गेंदे ऊंची गई है, हवा में, हाथों में जाकर गिरी, पहला सफलता। के बाद बहुत ही ज्यादा या विजेत्या या स्पर्धा विजेत्या संघाला दिले जाणारे 55,000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय संतोजी मोरे साहेब, उर्मी शिपिंग सर्वे सर्व यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक परवेश सिंग आणि हरविंदर सिंग यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्यांचं विशेष आभार। तृतीय क्रमांक 22,000 रुपये रोख रक्कम नयन गोरे आणि कृष्णा मोरे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्यांचं विशेष आभार। चतुर्थ क्रमांक 22,000 रुपये केतन डागा, बाळासाहेब भुईंकर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत। धन्यवाद। बिल्कुल ही इस समय अगर देखा जाए तो इस इनिंग्स का अंतिम ओवर रहेगा थोड़ा सा मुश्किल भरा, परंतु मुश्किलों को सामना करनी होगी। डूबते को तिनके की सहारा होती है और कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती है, परंतु यहां पर कोशिशें जारी रहेगी ज्यादा से ज्यादा रन बटोरने का। करीबन 50 रन के आसपास रन बन चुके हैं, 47 अगर देखा जाए तो 48 रन अभी तक बन चुके हैं। 50 रन से 2 रन पीछे हैं। पहली गेंद होगी, यह गेंदे बाएं हाथ के बल्लेबाज के लिए टप्पा खाती थोड़ा सा उछलती हुई, पहली बार अच्छी गेंदे कहा जा सकता है इस समय बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। दोनों ही बल्लेबाज अपने अपने क्षेत्रों में नॉन स्ट्राइक और स्ट्राइक के ऊपर, स्ट्राइक लाइन पर इस समय नए बल्लेबाज बाएं हाथ को खब्बू बल्लेबाज है उनके लिए यह गेंद, और इस बार अच्छी गेंद बिल्कुल ही बल्ले से लगकर आई थी, जोरदार अपील था, लेग बाय का इशारा आता हुआ इस समय 1 रन आते हुए अतिरिक्त के रूप में, और इस 1 रनों के साथ स्कोर बनता हुआ अब जाकर 49, 50 रन से 1 रन पीछे। ओवर की समाप्ति होता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद बिल्कुल ही 49 रन बनते हुए अंतिम ओवर होगा अब। बिल्कुल ही सीएचए प्रीमियर लीग फाइनल, मेगा फाइनल, और बिल्कुल ये पहला इनिंग्स इस समय चलता हुआ टॉस गिरकर छत्र रक्षण करने का जो फैसला किया था लवासा फाइटर्स के कप्तान, अभी तक अगर देखा जाए तो 4 ओवर के समाप्ति के बाद 49 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी थे सुनील येवले, जिन्होंने रन बनाए 9 गेंद 39 रन 15 गेंदों का सामना करते हुए 4 छक्के और 2 चौके लगाए थे। अच्छी बल्लेबाजी, 50 रन से चुके थे वहां पर, परंतु 39 रनों का अच्छा योगदान देकर मैदान से बाहर गए। उनका स्थान लेने के लिए नए बल्लेबाज इस समय किरण गार्गे, एक अच्छे बल्लेबाज है, बाएं हाथ के बल्लेबाज, स्वयं कप्तान हैं, और इस समय स्ट्राइक पर सूर्यकांत। आज दिन भर सूर्यकांत की सूरज बहुत ही ज्यादा प्रकोप डाला है इस मैदान पर, कल भी इनकी सूरज चमक रही थी, यानी कि इस सीजन में अगर देखा जाए तो सूर्यकांत गुण ने अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए, जिसके लिए जाने जाते हैं वो अपने भरोसेमंद दिखाया यहां पर अपने साथी खिलाड़ियों को, कप्तान को और ऑनर को भी। पहली गेंद होगी 5वें ओवर की, और ये 9 गेंदे होगी या वाइड, ये देखना होगा। और ये वाइड का इशारा, 1 रन और आते हुए इसी के साथ 50 रन पूरा होता हुआ टीम का, साई एकता का 50 रन पूरे होते हुए। इस ओवर की अगली गेंद होगी, वाइड डाला गया था पहला गेंद, इस बार ऑन ड्राइव करने की कोशिश, थोड़ा सा बाहर से अंदर की तरफ लाने की कोशिश गेंदों को, और बिल्कुल ही किरण गाडगे को थोड़ा सा यहां पर परेशानी होता हुआ। सरपंच साहब बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक अच्छी सी शुरुआत यहां पर होनी चाहिए थी, परंतु अभी तक हुआ नहीं। पहली गेंदों के ऊपर चले गेंदबाज जीतू की ये गेंद, जीतू भगत की जोरदार अपील, किसी तरह का सुनवाई नहीं, और बिल्कुल ही अगर देखा जाए तो दोनों ही खेमों में डगआउट में आवाजें आते हुए एक अच्छा सा शोर आता हुआ, सुनाई देता हुआ,
और यहां पे अगर लगा दिया जाए 100 मीटर तो करीबन 80 से 90 की आवाज रहेंगे 100 मीटर पर। बहुत ही ज्यादा यहां पर उत्साहित फाइनल के मुकाबले हैं। 2026 का चैंपियन बनेगा कौन सीएचए प्रीमियर लीग का? जीतू भगत की गेंद इस बार घूमकर फिर से खेलने की कोशिश की गई, बल्ले से गेंद टकराई नहीं। दौड़ लगाए जरूर यहां पर जानबूझकर सूर्यकांत गुंड, और इस समय आउट करवाते हुए साथी खिलाड़ी को। जानते हैं वो कि अगर उनके पास बल्ला नहीं टकरा रही है तो कुछ करनी होगी, और कभी कभी इस तरह की रणनीति लगानी होती है टीम के लिए। और इस समय एक सफलता रन आउट के रूप में जिडे ठोक। पर 5 ओवर मुकाबले खेले जाएंगे, इसके बाद भी 5 ओवर की मुकाबले होगी तो बिल्कुल लाबासा फाइटर्स के बल्लेबाजों को दिक्कतें ना हो। देखा जाए तो अभी तक कुल स्कोर बने हैं 51 रन, यानी कि इस ओवर में अभी तक 3 गेंदें हुई है, सिर्फ एक वाइड 2 गेंदें हुई है और एक रन आउट के रूप में। दो वाइड आई है तो बिल्कुल ही 2 रन आया था, बल्ले से रन नहीं बने अभी तक। इस बार लेग स्टंप्स के बाहर के गेंद को खेलने की कोशिश, बल्ले से लगी है, 1 रन लिया। सूर्यकांत दूसरा ले लेना चाहेंगे, जानबूझकर वहां पर चाहेंगे कि आए हम स्ट्राइक पर, और बिल्कुल ही 2 रन किसी भी तरह से बाल बाल बचते हुए यहां पर। अगर ये गेंदे सतीश के हाथों में आता तो बिल्कुल ही नहीं छोड़ते थे, स्टंप्स को टच कर सकते थे, सूर्यकांत का विकेट का पतन हो सकता था, लेकिन यहां पर बचते हुए बाल बाल। स्कोर पहुंचा अब जाकर 53 पर। इस एक गेंदों पे आई है 2 रन, यानी कि कुल 3 गेंदें अभी तक हुई है, 3 गेंदें अभी भी शेष है मैदान पर। अभी भी सूर्यकांत लगातार अच्छी बल्लेबाजी हुई है, परंतु इस समय जीतू भगत की अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज को खुलकर खेलने को मौका नहीं दे रहे हैं। इस डेथ ओवर में भी ज्यादा तेज गति से रन बनने नहीं दे रहे हैं, इक्के दुक्के से ही संतुष्ट रहना पड़ रहा है। और इस 2 रनों के साथ स्कोर अब जाकर पहुंचा 55 पर। फाइनल के मुकाबले है, 55 रन बन चुके हैं, तो एक दबाव हो सकता है बाद में बल्लेबाजी करते हुए टीम को। और ये खास बात होती है जब फाइनल के मुकाबले हो तो बहुत सारे टीम पहले बल्लेबाजी करने की कोशिश करते हैं, परंतु मास्टर माइंड है लाबासा के कप्तान, और मास्टर माइंड के दिमाग में मास्टरी चलती होगी, कुछ तो चलता होगा। इस बार ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर ऑन ड्राइव करने की कोशिश किया, बल्ले पे ठीक से गेंद आई नहीं, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस समय गेंदें आई थी डीप मिड विकेट के क्षेत्र में, गेंद को फील्ड करके थ्रो किया जाता, तब तक 1 रन। इस 1 रनों के साथ स्कोर 56 पर। सीएचए प्रीमियर लीग 14वें सीजन का ये फाइनल, मेगा फाइनल, सुपर फाइनल, और बिल्कुल ही सतीश जी अंधेरा छाता हुआ आपको ही फाइनल में अंतिम इनिंग्स का बल्लेबाजी करनी है। गेंदबाज जीतू भगत एक बार फिर अपने ओवर की अगली गेंद लेकर आगे आकर खेला है, बहुत ही ऊंची गई है गेंद, आसमान पे नो मैंस लाइन पर गिरेगा या हाथ में, यहां गिरा हाथ में परंतु निकला हाथ से बाहर, कैच मिस हुआ है। दूसरे रन के लिए दौड़ लगाए, तीसरे रन के लिए दौड़े, लेकिन यहां तीसरा रन नहीं हो पाएगा। इसी के साथ इनिंग्स की समाप्ति होता हुआ कुल स्कोर पहुंचा देखा जाए तो 58 रन, यानी कि एक अच्छा रक्षात्मक स्कोर बनी है साई एकता की तरफ से। 59 रनों की आवश्यकता है, 30 गेंदें होगी। फाइनल जीतेगा कौन, इस मुकाबले में चैंपियन बनेगा कौन, कुछ बातें चलती हुई समय अंपायर्स के साथ। 9 गेंदें अचानक सी आई है, दोनों अंपायरों ने बात किया, 9 गेंद का इशारा, 1 रन और बढ़ेंगे, 1 बॉल भी रहेगा। भाग्य कब किसको देता है साथ, कब ऊंट करवटें बदलती है किस बार, यह कहना मुश्किलें होती है। बिल्कुल ही दोनों ही ऑफिशियल अंपायर, हर एक चीजों को जानकारी उनके पास। फ्री हिट का इशारा और आते हुए यहां फ्री हिट, बिल्कुल ही अब 1 बॉल रहेंगे, स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज प्रफुल्ल। रन आउट होकर मैदान से बाहर जाना होगा सूर्यकांत गुंड को। नए बल्लेबाज प्रफुल्ल लाते हुए समय बिल्कुल स्ट्राइक लाइन पर रहेंगे, 1 बॉल खेलने को मौका मिलेगा। उड़न से लॉन्ग करते हैं, बिल्कुल ही देखा जाए तो मोरा के बोरी के ये खिलाड़ी हैं और बिल्कुल ही एक बेहतर खिलाड़ी। लास्ट गेंद
पहले से तैयार थे विकेट करने के लिए, यहाँ पे रन आउट हो गए। यस, और इस पे विकेट मिला, यानी उतने के उतने ही रन रुका हुआ, एक बड़ा था। और बिल्कुल ही देखा जाए तो अब 59 यानी कि 60 रनों की जरूरत। ये 60 रन होंगे या कैसे होंगे, किसे पार करेंगे? सीएचए प्रीमियर लीग का बनेगा चैंपियन कौन, लवासा या साई एकता? ये आपको सुनने को मिलेंगे अगले इनिंग्स में। हमारे साथी समालोचन महाराष्ट्र की बुलंद आवाज यश भोसले सर और प्रवीण गायकवाड जी। चला लवासा फायटर्स, चला त्वरित बॅटर येऊ द्या। सतीश देवकर, सेकंड इनिंगला वेळ जाणार आहे, अंधार होईल। सर जी यहाँ पे नाश्ता की जो ट्रॉली है, डोसा, बिल्कुल ही जिनको भी डोसा खाना हो, नाश्ता करना हो, जाके नाश्ता कर सकते हैं। ये हमारे आयोजकों की तरफ से इस समय ये नाश्ता की व्यवस्था है। धन्यवाद। आइए प्रवीण गायकवाड जी, अहिल्यानगर के एक बुलंद आवाज। या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभारामध्ये आदरणीय बळदेवजी जाधव साहेब यांचे आम्ही विशेष आभारी आहोत। सर्व संघांना जे चषक देण्यात येणार आहेत, जे बळदेवजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, जालिंदरजी शेळके साहेब स्वरा ग्रुप कंपनी यांच्या माध्यमातून मालिकेभराची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी अमित सिंग एजीएस लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लागली आहे। गोलंदाजासाठी संतोष पवार सुपर इम्पॅक्ट एजन्सी यांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभलेली आहे। क्षेत्ररक्षकासाठी बाबाजी ढेरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे। यष्टिरक्षकासाठी कृणाल दाकन यांच्या माध्यमातून ट्रिपल एस साई शिपिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड याच्या माध्यमातून ट्रॉफी आहे। गेम चेंजर्ससाठी कन्हैया कासेरा कार्गो यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत। 40+ गोलंदाज हर्ष क्लिअरिंग्स अँड फॉरवर्डिंग अमरेंद्र कुमार यांच्या माध्यमातून ट्रॉफीज लाभलेल्या आहेत। 40+ साठी जे काही फलंदाज आहेत, स्काय सी लॉजिस्टिक रत्नाकर राय यांचे आम्ही विशेष आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे। प्रथम क्रमांक या स्पर्धेचं 55,000 रुपये रोख रक्कम संतोष मोरे साहेब उर्मी शिपिंगचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभले। द्वितीय क्रमांक 32,000 रुपये परवेज सिंग साहेब हरविंदर सिंग साहेब यांचे आम्ही विशेष आभारी आहोत। तृतीय क्रमांक रोख रक्कम 22,000 रुपये नयनजी गोरे साहेब कृष्णा मोरे साहेब यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत। चतुर्थ क्रमांक 22,000 रुपये केतनजी दागा साहेब आणि बाळासाहेब भोईनकर यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत। या सेकंड इनिंगकडे वळतोय, चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात मोठं लक्ष आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवा। तर धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद संतोषजी पंडित पुजारी जी, धन्यवाद विनोदजी जगदाळे। आणखीन आम्ही आभारी आहोत ते हेवन लॉजिस्टिक मुकेशजी मिश्रा साहेब। अंतिम सामन्याच्या विजेत्या संघामध्ये जी काय 55,000 रुपयाची कॅश प्राइज आहे, ज्याच्यामध्ये 11,000 रुपये आदरणीय मुकेशजी मिश्रा साहेब यांनी ऍड केलेले आहेत, त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत। समालोचक आणि अंपायरसाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून आलाय, आदरणीय मुकेशजी मिश्रा साहेब यांचे आम्ही आभारी आहोत। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। उत्तरार्ध चालू होताना जो पाहायला मिळतो आहे, सर्वप्रथम फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं साई एकता संघाने सर्वप्रथम फलंदाजी केली आणि आता लवासा फायटरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे। दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित सीएचे बांधवांसाठी आदरणीय संजयजी जिमूर साहेब यांचे शालेय मित्र महेंद्रजी दिवार साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। मी विनंती करेन आदरणीय महेंद्रजी दिवार साहेब यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात। जिंकण्यासाठी टार्गेट असेल 60 धावांचं आणि लवासा फायटरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे। फायनलची लढत, अंतिम सामना, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय। गोलंदाज डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतो आहे। अप्रतिम गोलंदाजीने मात्र सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत यांनी। लढत 5 षटकांची आहे, 60 बनवायच्यात। लवासा फायटर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला पिकअप केला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार शानदार षटकार।
डाकी हे नाव चर्चेत राहिलं सीएचे 2026 मध्ये. अगदी आपण पाहतोय सीएच्या प्रीमियर लीग मध्ये. आणि दर्शन डाकी अप्रतिम खेळ करत असताना ओ फ्लाय स्लिप मधून चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेला. चेंडू सीमा पार येतोय आणखीन एक चौकार. धुमधडाक्यात संपन्न होत असताना अंतिम सामना आहे. विजेता कोण होणार, उपविजेता कोण होणार हे ठरवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि या अगदी आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण या ठिकाणी आनंद लुटताना पाहायला मिळतोय सीएचे प्रीमियर लीगचा. ओ यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. खेळ संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. पाहतो आहे 14वा पर्व संपन्न होत असताना फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लवासा फायटर्स आणि त्यांच्या विरोधात साई एकता हे दोन संघ आमने सामने आपण पाहतो आहे. दर्शन डाकीची विकेट खूप महत्वाची ठरेल मैदानाच्या आतमध्ये. परतला दर्शन डाकी. जबरदस्त फलंदाजी साकारताना पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि फायनलच्या लढतीत 5 बॉल 12 बनवल्या. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. नो बॉल नो बॉल. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू अगदी आपण पाहतोय त्याचा फायदा उठवला जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र धावफलकावरची धावा आहेत त्या 13 धावा धावफलकावरती लवासा फायटर्स. यावेळेला स्लोअर वनचा उपयोग. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टोटल वरती नजर टाकली तर 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. निमसाकरे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. षटक क्रमांक 2 आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज येतोय संदीप घोडके. हे नाव देखील सातत्यानं चर्चेत राहिलं प्रत्येक पर्वामध्ये. आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं क्षणाक्षणाला संदीप घोडके यांनी. दुसऱ्या षटका मध्ये त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाते. संदीप घोडके बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला. धावबादची संधी प्राप्त होती. एक धाव कंप्लीट होईल. रूपानं 14 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही.
आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. ज्वालाग्री फटके एका बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दर्शन डाकीचा आडसर एका बाजूला दूर केलाय. प्रशांत मोरे आणि दुसऱ्या बाजूला मंथन डाकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. लवासा फायटर्स यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळला, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल. सांघिक धाव संख्या एका धावेच्या साह्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती 15 वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. 7 वेळेला ट्रॉफी उंचावली आहे सतीश देवकर यांनी, त्यामुळे त्यांच्याकडे नजरा लागून आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला चांगला संघर्ष साई एकता यांनी मात्र केलाय आणि फायनल पर्यंत त्या ठिकाणी मात्र मारलेली मजल. आज काय घडणार आहे? यावेळेला चेंडू थोडासा राईज होताना पाहायला मिळाला, ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत. कळतात हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 16 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. संदीप घोडकेचं दुसरं आणि महत्वपूर्ण षटक जारी असताना स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय मंथन डाकी. मोठ्या अपेक्षा असतील मंथन कडून. महत्वाचं षटक, दुसरं षटक संदीप घोडके हाताळत असताना आपण पाहतो आहे. जे करायचे ते आजच करायचे. आज नाही तो फिर कल कभी नाही. लॉंग ऑनच्या दिशेला हा फटका खेळून काढला, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 17 वरती. संदीप प्रकाश आहे, त्या संदीप प्रकाशात एक क्रिकेट खेळले जात आहे. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे झुकतोय, कळतोय, अगदी आपण पाहतोय. 15 चेंडू 25 धावा आतापर्यंत मंथन यांनी बनवल्या. 5वा सामना खेळतोय. आज लढावं लागेल फायनल मध्ये. क्रायसिस मॅन, संकट योद्धा म्हणून उभं राहावं लागेल त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतो आहे. कव्हर ड्राईव्ह खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावा प्राप्त केल्या जातील ते अगदी आपण पाहतोय. 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 17 वरती. माफ करा 19 धावा आता स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. संदीप घोडकेचं हे महत्वाचं षटक प्रगती पथावरती जारी असताना आपण पाहतो आहे. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अजूनही कुणी गॅरंटी देऊ शकत नाही नक्की फायनल कोण जिंकेल. सामना दोन्ही टीमच्या बाजूला आहे, मॅच बॅलन्स आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल ती 20 वरती. 20 रन ऑन स्कोर बोर्ड, 20 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना दर्शकांची गर्दी, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रिकेटची स्पर्धा सीएचे प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या थाटामाटा संपन्न होत असताना वाईड आहे, खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. अवांतर धावांची अक्षरशः खिरापत वाटली जाते मैदानाच्या आतमध्ये. पंचांचे दोन्ही हा समांतर धावा मिळतात. अवांतर एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 21 धावा धावफलकावरती संदीप घोडकेचं दुसरं आणि महत्वाचं षटक जारी असताना हॅलो चेक. आपण पाहतोय या ठिकाणी ज्युनियर प्रीमियर लीग मधील संघमालक भागडेश्वर भागडी संघाचे संघमालक सन्माननीय श्री विनायक शेठ हुंडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आयोजन कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. वळूया मॅचच्या दिशेनं. काय ड्रॉप होतोय, कॅचेस विन द मॅचेस. झेल निसटला, झेल सटकला, जीवनदान मिळतंय. षटक संपली आहेत मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा खर्च केला संदीप घोडकेने या षटकामध्ये आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ असेल बाकी, शेष शिल्लक. पाहतोय मला वाटतं 6 वर्ष झाली असतील मी या क्रिकेटच्या स्पर्धेला येतोय. 6 ते 7 वर्ष. सर्वप्रथम चंद्रकांतजी शेटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला.
आणि त्यांच्या मातोश्रींना खऱ्या अर्थाने जी देवाज्ञा झाली त्यांच्या मातोश्रींना देखील भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली मी अर्पित करेल. आणि खरं तर दादासाहेब पाटील असतील, सतीजी देवकर प्रत्येक वर्षी खरं तर आमच्यावरती जो विश्वास टाकतात, जी संधी देत आहेत, हसतमुख व्यक्तिमत्व आहे दादासाहेब पाटील, त्यांना मी धन्यवाद देईल. आणि पुढच्या षटकांसाठी एक बहरदार आवाज, अभ्यासू समालोचक जयजी भोसले सर आपल्या समवेत जोडले जातील. या सर, स्वागत असेल. खरं तर अगदी सुरुवातीलाच तीर्थ माने याचं मी हार्दिक स्वागत करेन. एक सेलिब्रिटी आहे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून. तीर्थ, आपलंही हार्दिक स्वागत. किशोरजी औटी साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. चला, कीर्त माने यांचं आगमन झालंय. मॅचकडे वळूया. धावफलकावरती 24 आहेत. हे मोठ्या लक्षाचा पाठलाग. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज, नो बॉल आहे, नो बॉल. किरण घाडगे काही ना काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली लेंथ अँड लाईन गमावून बसलाय. हा नो बॉल आहे. वेस्ट साईड जास्तीची बाला मिळाली आहे. चला, थोडीशी घाई व्हायला हवी. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये. साई एकता टीमला आपण पाहत आहोत. साई एकता संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला लवासा फायटर्स. या दोन संघांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केलाय, उंच गेला, झेल तर टिपलाय, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. रुको जरा, सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. कॅच आपला हातून होता, एका हातामध्ये झेलला गेला, परंतु हा फ्री हिटचा बॉल. एका बाजूला सूर्यकांत गुणने टिपलेला हा झेल आपण पाहिला. आदरणीय किशोरजी औटी साहेब यांना मी विनंती करेन, हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आदरणीय यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा 26 बनलेल्या आहेत. जिथे 60 धावसंख्येचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट शरीरावरती आढळलाय. प्रशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये 50+ अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूने मैदान मारली आहेत, गाजवली आहेत. फायनलची मॅच याच साठी केला होता अट्ठास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. सीएचे प्रीमियर लीग 14वा पर्व. आदरणीय सतीजी देवकर, दादासो पाटील, सुधीर चव्हाण, संजय झिमूर, अमित खातू, सुनील गंभीर, दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हतनोलकर, सचिन वारंगे, श्रीरत्न पारखे, बाळासाहेब भुईंकर, दिगंबर पाटील, शैलेश सोनकर, सुकर्ण भोर. लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. गंगाधरजी कोडदे यांचे आम्ही विशेष करून कौतुक करू. ही संपूर्ण आयोजन समिती सातत्याने चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती एक सिंगल आली. धावफलकावरती 28 बनला, 28 ऑन दी बोर्ड. इथे मात्र या 60 धावसंख्येचा पाठलाग करायचं एक मोठं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. मॅच दमदार, वजनदार, शानदार, चित्त थरारक लढत. यावेळेचा बॉल टर्न केला, आडव्या हाताने घेतलाय, प्रशांत मोरेने ठोकला. हा आकर्षक षटकार. आहे. सामन्याला सुरुवात करा, वेळ वाचवा. किशोरजी औटी साहेब यांचा एक विशेष सन्मान शैलेजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. किशोरजी औटी साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. चला, त्वरित सुरुवात व्हायला हवी. पहिल्या षटकामध्ये बॉल गेला तर नवीन आपण देतो. चला, मॅच बॉल आलाय, सुरुवात करा. मॅच बॉल आलाय. चला, आयोजक बाहेर या, आयोजक बाहेर या. धावफलकावरती धावा जिथे 34 बनलेल्या आहेत, 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. महत्वाची मॅच, अंतिम सामना, 14वा पर्व
सतीश देवकर 8व्या पर्वामध्ये किंवा 8व्या वेळेला ट्रॉफी कोणती उचलणार. पुढचा बॉल किरण गाडगे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपण्यात आला. मोठा अडसर दूर झाला. अर्थात प्रशांत मोरे महत्वाचा बॅटर इथे बाद. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. या विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून जेपीएल संघाचे जेपीएल मधील एक संघ खेळतो अर्थात भागडेश्वर भागडी या संघाचे संघ मालक विनायकजी उंडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती धावा जिथे 34 बनलेले आहेत. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. महत्वाचा सामना फायनलची मॅच. एका बाजूला मंथन डाकी आणि विशाल शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक दमदार दर्जेदार सामना मैदानावरती पाहायला मिळतोय ज्याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचली आहे. कोणता संघ बाजी मारणार. कोणत्या संघाला द्वितीय क्रमांकावरती विराजमान राहावं लागणार. या स्पर्धेच्या माध्यमातून 55,000 रुपये जे काय पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी होतं ज्याच्यामध्ये ऍड करण्यात आल्यात. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. एकंदरीत जे 34 आहेत विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 बॉल मध्ये 26 धाव संख्येची गरज. मी आमचे कॅमेरामन आणि आशेष जोरे यांचंही लक्ष वेधेन. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. धावफलकावरती बनल्या त्या 34-26 ची गरज. येणारे 12 चेंडूचा खेळ शेष. यावेळेचा बॉल कवचला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मंथन डाकी महत्वाचा बॅटर. सामन्याची गोल्डन विकेट. फलंदाज मंथन डाकी बाद. यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. स्वागत आणि सन्मान किशोरजी औटी साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. शेष एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या स्पर्धेचे संपूर्ण फोटोग्राफी शेष जोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. आमचे स्वामी यांचे आम्ही कौतुक करू ज्यांनी ड्रोन उडवला. ड्रोन जो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो जे स्वामी यांनी उडवलेला आहे. मग आमचे डीजे मास्टर VS साऊंड रोशन मात्रे यांचे आम्ही विशेष करून कौतुक करू. आमचे तिन्ही अंपायर्स सचिन सावंत, सनी जगताप, रोशन कापणे, कांचनजी पालकर पनवेल मधील प्रसिद्ध असे केवाळे गाव आणि त्याचे सरपंच गुणलेखकांचे बाहुबली कांचन पालकर आमच्या सोबत आहेत. सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. त्याच पद्धतीने संतोष पंडित अर्थात संतोष पंडित पाटील आमच्या सोबत जॉईंट होते ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. प्रवीणजी गायकवाड साहेब यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. विनोद जगदाळे यांचा आवाज पोहोचला. हा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 10 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. क्षणाक्षणाला गोलंदाजी करणाऱ्या साई एकता संघाचं पारडा आता जड होऊ लागलंय. मॅच बनली आहे. सामना बनला. 10 बॉल 26 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा श्रीकांत. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. खोलातला बॉल होता हवेमध्ये केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे सतीश देवकर. याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळाल्या त्याच्यावर. सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये. बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरविराने जा ओलांडून या सारी. हा सामना जिंकायचा तर कर्णधाराला लढावा लागेल. संघाचा नेता दिशादर्शक तारणहार बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज गॅप मिळालाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सतीश देवकरच्या बॅटमधून चौकार.
खरं तर दिलगिरी व्यक्त करेन मग अतुल शेडावटी असतील, सुकर्णा भोर असतील, शिवा लंके असतील आणि ज्यांनी ज्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, लवासा टीम असेल, पारितोषिक या मॅच मध्ये आपण आता देत नाही आहोत. मी कृपा करून सर्वांचं लक्ष वेधेन. जे काही अनाउन्समेंट आपण करत होतो, मग डिंगडॉंग टीम 51,000 लावले होते. मला वाटतं ते ट्रान्सफरही करायला तयार झाले होते. डिंगडॉंग टीमने लगावले होते, परंतु पारितोषिक अनाऊन्स करायची नाही आहेत या मॅच मध्ये. याकडे मी लक्ष वेधेन. मॅच झाली की तुम्ही 51चे 1 लाख आणून द्या, आपण देऊयात, परंतु मॅच कुठेतरी बाजूला राहते आणि म्हणून आयोजकांनी स्वतःहून हा निर्णय घेतला होता. संपूर्ण आयोजन समितीने हा निर्णय घेतलाय, समालोचकांनी नाही. त्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करेन आणि त्या कारणास्तव आपण ही पारितोषिक अनाऊन्स केलेली नाही आहेत. फलकावरती धावा बनल्यात या चौकाराच्या मदतीने. 42 विजयासाठी 18ची गरज राहिली. येणारे बॉल राहिले ते 8 चेंडू आणि 18 धावा. सतीश देवकर मास्टर माइंड टेनिस क्रिकेटचा, रोटरी क्लब साठी सातत्याने अनेक सेंचुरीज ज्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्यात. लेदर बॉलचा मास्टर माइंड, टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. मोठी मासी जायला अडकली आहे. बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा भेद. सतीश देवकर बाद. दिलगिरी तुमची, कारण या मॅच मध्ये आता वेळ जास्ती नाहीये. चला घाई करा, 7 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडी घाई करा, जास्तीचा वेळ खर्च होतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ सुनील येवले. सुनील, मी तुमचं लक्ष वेधेन. चला, तुम्हाला बाउंड्री वरती यायचंय सुनील. चला थोडीशी घाई करा. 7 बॉल राहिले, 18ची आवश्यकता. 60 चेंडू आणि 18ची गरज. दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये 2 नावं अजून माझ्याकडून राहून गेले, राम बोडके आणि संजयजी जिमूर साहेब. कारण पारितोषिक तुम्ही लावली होती जी आम्ही अनाऊन्स केलेली नाही आहेत. चला 7 बॉल आणि 18ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली आहे. थोडीशी घाई करा. सीएचे बांधव आणि त्यांचा हा गोतावळा. गेले 13 वर्ष आपण या सीएचे बांधवांना एकत्रितपणे पाहिलं. आज गेले 2 दिवस ना डिलिव्हरीचे टेन्शन होतं, कस्टम चालू आहे आणि 2 दिवसामध्ये वर्किंग असूनही आपण पाहिलं तर सर्व सीएचे बांधव एकत्रितपणे इथे आले आणि सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये किरण घाडगे. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. 16ची गरज राहिली. 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता. येणारे 6 बॉल 16ची गरज. एका बाजूला साई एकता तर एका बाजूला पाहायला मिळतोय तो अर्थातच लवासा फायटर्स. फायनलची मॅच, मेगा फिनाले, ग्रँड फिनाले आपण पाहतो. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल 16ची गरज राहिली. 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. थोडी घाई करा आणि अगदी त्याच वेळेला 6 बॉल 16ची गरज. 44 धावा धावफलकावरती आहेत. हनुमंत दाभाडे यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रत्येक खेळाडूला पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून होतोय. अगदी सर्व सीएचे बांधवांचं मी विशेष करून कौतुक करीन. आज यामध्ये सुनील येवलीला दुखापत आहे, तो देखील खेळला. कुशल कोरडे खेळला. कुशल कोरडेच्या डाव्या हाताला दुखापत होती तरी तो खेळला. आज मी निशांत वर्तकचा विशेष करून कौतुक करेन. आज त्याची उरण प्रीमियर लीग मध्ये मॅच होती तरी देखील तो आज इथे सीएचे प्रीमियर लीग साठी दाखल झाला. सर्वच खेळाडूंचं मी कौतुक करेन ज्यांनी ज्यांनी आज आपलं डेडिकेशन दाखवलं. मग त्यामध्ये प्रत्येकाच. मग माझे जवळचे मित्र नाना अंडे दुपारी 2 वाजता डिलिव्हरी काढून इथे आलेत. हा सर, सीएचे आज सर्वांनीच उपस्थिती दाखवली. आडवा बॅटने विशाल शिंदे. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ही कमिटमेंट आहे. षटकार येतो विशाल शिंदेच्या बॅटमधून.
सर्वाधिक प्रसिद्ध झालेला धूम जेवढा चर्चेत आहे ना, या 5 बॉल मध्ये विशाल शिंदेने 10 धावा चेस केल्या, तोही तेवढा चर्चेचा विषय राहील. आडवा बाटणे आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघाला मिड विकेटला. विशाल शिंदेने या 16 धावा चेस केल्या. डॉग्स मध्ये, प्रत्येक CFS मध्ये, ग्रुप मध्ये, त्याच वेळेला कार्गो मध्ये, BPD मध्ये सगळीकडे चर्चा या खेळाडूची होऊ शकते. येणारे 4 बॉल 10 ची आवश्यकता, 4 चेंडू आणि 10 धावा. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये. विशाल शिंदे स्ट्राईक एंडला, गोलंदाजी मार्कवरती अशोक पाहायला मिळतोय. 4 बॉल 10, 4 चेंडू 10 ची गरज. एक्स्ट्रा कव्हरला वॉट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मी सीएच्या बांधवांना नरेंद्र राजपूत कमी ठाऊक आहेत, परंतु मंगाबाई सर्वांना चांगले ठाऊक आहेत. त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहात. 2 दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला खरं तर या बनाना अर्थात केळी आम्हाला मिळवून दिली आणि त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहात. 6वा आणि 7वा माळ्यावरती जाणं नाही मंगाबाई, आवर्जून तुम्हाला तिथे मिळतील आणि ज्यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. धावफलकावरती षटकार आलाय. 3 बॉल 4 ची गरज. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली, सिंगल येते. 2 चेंडू आणि आता मात्र सामन्यामध्ये 3 ची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना संपलेला नाहीये, खूप काय बाकी है सामन्यामध्ये. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी है सामन्यामध्ये. कुठे जाऊ नका. 2 चेंडू 3 ची गरज. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. स्ट्राइक एंडला बॅटर विकास पाहायला मिळतात. गॅप सोडलाय. 14व्या पर्वाचे विजेते सापडलेत. लवासा फायटर टीमने 14वा पर्व जिंकलंय. 14व्या पर्वाचे विजेते डीजे